दवणे अमोल दवणे हे पंच म्हणून कामकाज पाहत आहेत आणि लॉंग असा रनअप असलेले गोलंदाज देवांशु यांची स्ट्राईक ओव्हर घेऊन येत आहेत। दरम्यान जो टेम्पो उभा आहे रोड मध्ये त्यांनी कृपया करून बाउंड्री लाईनच्या बाहेर त्यांचा टेम्पो थांबवायचा आहे। कृपया ओसारच्या 12व्या खेळाडूने यायचं आहे जेणेकरून धन्यवाद। 1 मिनिट जरा पंचांना विनंती करतो जर आम्हाला इथे फलंदाजीची नावं समजलेली नाहीयेत कृपया 12वा खेळाडू आला का 1 मिनिट ओसारच्या 12व्या खेळाडूने कृपया इथे यायचं आहे जेणेकरून फलंदाजीची नावं समजेल। ओके चालू करायचे धन्यवाद। स्ट्राईक वर आहेत ते नृप आणि नॉन स्ट्राईक वर शुभम। प्रथम गोलंदाज राजे 11 कडनं दिव्यांशू। याचा सामन्याला सुरुवात होती आहे ध्रुव आणि ऑन स्ट्राईक वर आहे। चला या ठिकाणी सामन्याला सुरुवात पहिला चेंडू घेऊन येतो आहे हाफस्टंपच्या बाहेरचा चेंडू वाईटचा इशारा येईल पंच अमोल दवणे यांच्याकडून इशारा आणि अतिरिक्त धावेने खातं उघडलं जाताना पाहायला मिळते आहे। चांगल्या पद्धतीने खेळाला सुरुवात इकडे अतिरिक्त धावेने होते आहे। ओसर आणि राजे 11 वासगाव यांच्यामध्ये रंगलेली ही चुरस आपल्याला पाहायला मिळते आहे। तर फलंदाज आपल्याला नृप आणि शुभम अशी जोडी मिळते आहे। या ठिकाणी टोला दिला जातो आहे चांगल्या पद्धतीने पॉइंटला वरूनचा फटका आहे। पावया चेंडू रस्त्यावर जातो आहे गेला आहे सीमारेषा पार चौकार 4 धावा यस। किरणजी पाटील आणि आपले माझे सहकारी मित्र आहेत ते जोडले जातील यानंतर आपल्या सोबतीला। दरम्यान अप्रतिम असा फटका पाहायला मिळालेला आहे आणि खातं खोललेलं त्यांनी चौकाराने। धाव संख्या झालेली ती 5 एक चेंडू मागे धाव संख्या झालेली आहे ती 5। गोलंदाज आहे दिव्यांश ओव्हर विकेट गोलंदाजी करतायत आपल्या संघाकडनं। बघूया पुढचा चेंडू आणि चांगले असं कमबॅक केलेलं आहे चांगलं असं क्षेत्ररक्षणही केलेलं आहे फॉलोअप मध्ये आणि एक धाव काही रोखू शकले नाही। अशा प्रकारे धाव संख्यात वाढ झालेली आहे धाव संख्या झालेली ती 6। यस धावसंख्या आपण 6 बघताय। ओसार संघ ओपनर बॅटर्स मैदानामध्ये ज्या पद्धतीने खेळी साकारत आहेत दिव्यांश या ठिकाणी आपल्याला गोलंदाजी हाताळताना राजे 11 वासगाव संघासाठी पाहायला मिळतो आहे। नौखे खेळाडू पूर्ण अंडर 19 ची टीम आपल्याला राजे 11 वासगाव संघ पाहायला मिळत आहेत। पूर्ण नवे खेळाडू या ठिकाणी आपल्या खेळाच्या योगदानासाठी इकडे सज्ज झालेल्या पाहायला मिळतात। ज्या पद्धतीने यशस्वी क्रिकेट क्लब पहाड यांच्याकडून या सुंदरशा श्री 86 क्षत्रिय देवकर भंडारी समाज मर्यादित क्रिकेट सामन्यासाठी आपल्याला इकडे पाहायला मिळत आहे। ते याही वेळेला एक आखूट टप्प्याची हाताळणी केली जात असताना पाहायला मिळते आहे। निर्धाव चेंडू येतो आहे तर खूपच सुरेख अशी गोलंदाजी इकडे वासगाव संघ दाखवतो आहे। तर ओसार संघाचे नृप आणि शुभम या जोडीला मात्र नक्कीच मोठे धावसंख्येसाठी योगदान देणे गरजेचं आहे। या ठिकाणी पुन्हा एकदा टीप कव्हरला शॉट कन्वर्ट केला जातो आहे आणि चेंडू जातोय पुन्हा एकदा चौकाराला। आज मात्र थोडीशी रहदारी जास्त वाटते रस्त्यावर कारण आपण बघितलंय मागचे 2 दिवस एवढी रहदारी नव्हती परंतु आज सकाळपासून रहदारी आहे आणि आपल्या मैदान पात्र दाखवत आहे। स्कोर जबरदस्त सुपर स्कोर मागच्या सामन्यामध्ये 105 सकाळी 94 त्यानंतर त्याच्या आधीच्या सामन्यामध्ये यंगस्टरने देखील चांगली धावसंख्या बोर्डावर दाखवली होती। तर असं हे काम आपल्याला आज पाहायला मिळते आहे। पाहूया या ठिकाणी पुढचा चेंडू घेऊन येतो आहे पुन्हा एकदा धावसंख्या तर स्थिर आहे ती म्हणजे 9 धावा आपल्याला पाहायला मिळतात। याही वेळेला पुन्हा एकदा चांगला चेंडू निर्धाव चेंडूच दिव्यांश यांच्याकडून गोलंदाजी हाताळण्याची कामगिरी मात्र होताना देखील पाहायला मिळते आहे। हे झाले 10 1010 अशी धावसंख्या पाहायला मिळते आहे 10 धावा। यावेळेला फुलटॉसचा चेंडू जमला नाहीये फलंदाजांना स्टॉक खेळण्यामध्ये आणि चेंडू जातो आहे तो म्हणजे बाईच्या माध्यमातून एक धाव परिपूर्ण केली जाते आहे। या ठिकाणी धावसंख्या 1 ने वाढते आहे। धावसंख्या 11 11 ऑन द बोर्ड।
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ओसार संघ या ठिकाणी आपल्याला एक चांगली चौकार देखील पाहायला मिळाली आणि धावसंख्या 11 वर पोहोचलेली ही पाहायला मिळते या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. म्हणजे पॉवर प्ले मध्ये एक चांगली धावसंख्या जर आली तर पुढे देखील जोश वाढत असतो फलंदाजांचा. चला थोडीशी घाई करायची आहे, लक्षात असू दे राजे 11 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटक परिपूर्ण करायची आहेत, नाहीतर 6व्या षटकामध्ये तुम्हाला पॅनल्टी लागते, एक क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 यार्ड मध्ये घ्यावा लागेल. तर या गोष्टीकडे गोलंदाजाच्या संघाने मात्र लक्ष ठेवायचं आहे, हे खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी आयोजन कमिटीने आतापर्यंत 2 संघांना पॅनल्टी दिली गेलेली आहे, तर इकडे देखील आपल्याला त्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करावं लागेल आणि चांगल्या पद्धतीने वेळ कसा वाचवता येईल, उत्कृष्ट कामगिरी. कारण तुम्ही नवी पिढी आहे, येणारं आमचं विश्व आहे आणि आमच्या येणाऱ्या विश्वाने कसं वेळेचं बंधन पाळलं पाहिजे अशी आमची जर इच्छा असते तरी त्याच्याकडे देखील तुम्ही लक्ष घ्या, हे मी तुम्हाला म्हणेन. दरम्यान सुजल गोलंदाजीचा भार सांभाळत आहेत आणि मला वाटतं उजव्या यष्टीच्या फारच असा बाहेर असा चेंडू आणि वाईट असा पंचाचा इशारा मिळतोय. एक अतिरिक्त धाव आणि धाव संख्येत वाढ झालेली आहे, धाव संख्या झाले 12. चांगला असा प्रतिसाद देताना गोलंदाज यांना आणि सुरेख असा चेंडू म्हणता येईल, निर्धाव असा चेंडू. चेंडू आणि बॅट याचा काही संपर्क झाला नाही आणि चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. निर्धाव असा चेंडू, चांगलं असं कमबॅक केलेलं आहे. पहिला चेंडू त्याने वाईट फेकला होता परंतु पुन्हा त्याने कमबॅक केलेला आहे. जसं मागच्या सामन्याचं मॅन ऑफ द मॅच मयूर पाटील आहेत, त्याने मात्र यायचं आहे. मयूर पाटील मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी आलेले आहेत. तर आयोजक कमिटीला मात्र विनंती असेल, पुन्हा आखूड आनंदजी कडू यांना मी विनंती करेन की आपण मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी पुढे यायचं आहे. जे पुरस्कृत आहे अनिल पाटील ग्रामपंचायत सदस्य बाडा पोखरण तसेच OTW ग्रुपचे सौजन्याने हा पुरस्कार आहे. तर मयूरजी पाटील यांना हा पुरस्कार प्रदान केला जाईल टॉस्का बॉसकडे. तर सागरला मात्र विनंती असेल, आमचे कॅमेरामन यांनी जरा एक नजर मारायची आहे टॉस्का बॉसकडे, जिकडे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान केला जाईल. जरा टॉस्का बॉस खाली करा प्लीज. अनिकेत आहे त्या ठिकाणी. जस्ट कालच्या दिवसामध्ये अनिकेतने खेळ साकारला होता, आज मात्र कॅमेरामॅनच्या रोलमध्ये पुन्हा एकदा व्ही नेटवर्क सोबत जोडल्या गेलेला आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान मैदानामध्ये चांगला टोला दिला जातो आहे, पुन्हा एकदा वन बाउन्सिंग चौकार येतो आहे. तर इकडे पुरस्कार प्रदान होतोय मॅन ऑफ द मॅच. मागच्या सामन्यामध्ये 57 धावा हाफ सेंचुरी साकारली पाटीलवाडा संघासाठी आणि त्याला पुरस्कार प्रदान केला जातोय मयूर पाटील. यस पुन्हा चेक वळूया मैदानाच्या आत. सुरेख असा फटका मारला होता डीजे आणि हा चौकार. अशा प्रकारे धाव संख्येत वाढ झालेली आहे, धाव संख्या झालेली ती 17. सुजल पुन्हा ओव्हर द विकेट गोलंदाजीचा भार सांभाळतात आणि लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झाला नाही. अशा प्रकारे निर्धाव असा चेंडू, चांगलासा पुन्हा एकदा पुनरागमन केलेलं आहे त्यांनी. आणि दरम्यान शेवटचा चेंडू, धाव संख्या झालेली आहे ती 17. आतापर्यंत फक्त या षटकामध्ये 6 धावा पटकावलेल्या आहेत आणि पुन्हा असा निर्धाव चेंडू. अशा प्रकारे धावसंख्या आहे ती स्थिर, धावसंख्या आहे ती 17. 2 षटकानंतर धावसंख्या ती 17. नक्कीच चांगला कमबॅक म्हणावं लागेल सुजल यांच्या या गोलंदाजीने. घेऊया एक छोटासा डीजेला ब्रेक आणि पुन्हा परतूया मैदानाच्या आत. चला गोलंदाजाला लवकर निवडा राजे 11. यस डीजे, घेऊया संगीताचा आनंद.
वाजवा. फटकेबाजीचा मतलब सूर धरलेला इकडे पाहायला मिळतो आहे. शुभम या फलंदाजांनी जय बजरंग उसार असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा एका चांगली खेळी साकारण्याचा प्रयत्न, हलकासा ब्रश केलाय थर्डमॅन डीप मध्ये, चेंडू जातो आहे, उतार आहे तिकडे, पाहूया चौकार गेला आहे का? यस चौकार आहे. बॅक टू बॅक. या 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 डीजे. धावसंख्या 27 वर पोहोचते बरोबर. 27 ऑन द बोर्ड. बॅक टू बॅक 2 चौकार आलाय. चौकाराची हॅट्रिकची संधी लागली. काय वाटते तुम्हाला या ठिकाणी शुभम चौकाराची हॅट्रिक दाखवेल का? देवांशू यांच्या स्पीडचा पुरेपूर उपयोग करून घेत आहेत फलंदाज. आणि आखूड टप्प्याचा चेंडू आणि हा मला वाटतं वाईट, एक वाईट या अतिरिक्त धावेने धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या झाली 28. पुन्हा एकदा हॅट्रिक चौकाराची संधी उपलब्ध आहे फलंदाजांकडे. आतापर्यंत पहिला जो चौकार मारला त्याने अचूक असं टायमिंग साधलं होतं आणि अशा प्रकारे अप्रतिम असा चौकार कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. आणि पुन्हा बचावाचं क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि धाव पळून आहेत. एक धाव पळून काढलेली, दुसरी धाव सुद्धा पळून काढण्यात यश प्राप्त झालेले आहे. या 2 धावेने धावसंख्या आता वाढ झालेली, धावसंख्या झाली 30. तिसऱ्या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या जवळजवळ 10च्या सरासरीने अद्याप 2 चेंडू शिल्लक आहेत मला वाटतं. आणि चांगला असा यॉर्करच्या दिशेने चेंडू फेकला होता, परंतु फलंदाज सेट झालेला आहे या मैदानावरती. चांगली अशी खेळी आतापर्यंत त्यांनी केलेली आहे. शुभम हे आतापर्यंत 18 धावांवर खेळत आहेत. नूप मला वाटतं 9 त्यांच्या वैयक्तिक धावसंख्येवर खेळत आहेत. परंतु एकही गडी बाद करण्यात यश आलेलं नाही आणि हा चांगला असा चेंडू म्हणता येईल. संख्या झालेली आहे ती 31. 3 षटकाच्या समाप्तीनंतर कोणताही गडी बाद नाही. चांगली अशी फलंदाजी आपल्याला ओसार या संघाकडनं पाहायला मिळाले. आतापर्यंत 5 चौकार आपल्याला मिळाले त्यांच्या फलंदाजीतून. पंचांनी घाई करायचे आहे. दरम्यान 4थं षटक सुरू होत आहे. जर तुम्ही उशीर केला तर तुम्हाला पेनल्टी लागेल. पुन्हा कंटिन्यू षटक घेऊन येत आहेत सुजल. या सामन्यातील 4थं षटक घेऊन येत आहेत सुजल. त्यांनी मागच्या षटकामध्ये चांगली अशी कामगिरी केली होती. त्यांनी फक्त 6 धावा दिल्या होत्या. चांगली अशी गोलंदाजी करतायत सुजल. बघूया त्यांना. दरम्यान पंचांनी सामना चालू करायचा आहे. स्ट्राईक वरती शुभम. बघूया सुजल गोलंदाजी करतायत, ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना. आणि मला वाटतं त्रिफळाची चांगला असा फटका मारण्याच्या नादामध्ये त्रिफळाची झालेले आहेत. सेट असे फलंदाज बाद होत आहेत आणि मैदानातून परतत आहेत आपल्या तंबूकडे. आणि पहिला झटका मिळतोय ओसार या संघाला. धावसंख्या झालेले 31. 1 गडी बाद.
पहिल्या चेंडू मध्ये पहिला गडी बाद करण्यामध्ये यश आले सुजल यांना. त्याची जागा घेण्यासाठी सुनील आणि हाफच्या दिशेने खेळून काढलेला फटका. एक धाव पळून काढलेली आहे. दुसरी धाव पळून काढतात का बघूया. मला वाटतं दुसरी धाव सुद्धा पळून काढलेलं आहे. मिसफिल्ड होते तिथे आणि त्याच्या बदल्यात एक धाव एक्स्ट्रा मिळालेल्या अशा पद्धतीने 2 धावा. धाव संख्येत वाढ झालेली आहे. धाव संख्या झाले 33. आपला खांदा खोलतायत ते सुनील. दरम्यान सुजल चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्यांच्या गोलंदाजीतून पाहायला मिळालेली आहे. आणि मला वाटतं हा फटका मला वाटतं सीमा पार आणि षटकार. उत्कृष्ट असा लेगच्या दिशेने खेळून काढलेला फटका षटकार. डीजेने जरा ज्या फटक्याची आतुरतेने वाट पाहत होते ते त्यांनी करून दाखवलेलं आहे. आणि पुन्हा लेगच्या दिशेने फोडून काढलेला मला वाटतं बघूया जेल बाद. आणि सुजल यांनी एक चांगलासा कमबॅक केलेला आहे आणि दुसरा गडी बाद केलेला आहे. सुजल असे चांगले असे आतापर्यंत चांगली गोलंदाजी त्यांच्याकडनं पाहायला मिळालेली आहे. सुजल दरम्यान चांगली कामगिरी केलेली आहे त्यांनी. 3 चेंडू मध्ये 8 धावा फटकावलेल्या आहेत. सुनील यांची जागा घेण्यासाठी जात आहेत ते फलंदाज प्रेम. धाव संख्या झालेली ती 39. दरम्यान चौथ्या षटकातील किती 4 चेंडू झालेले आहेत. सुजल चांगली अशी गोलंदाजी करतायत. ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना आणि लेगच्या दिशेने खेळून काढलेला पटका बघूया. षटकार होत आहे का. झेल घेण्याचा प्रयत्न होता परंतु काही मला वाटतं चांगला असा षटकार. पहिल्या चेंडू मध्ये षटकार फटकावलेला आहे फलंदाज प्रेम यांनी. चांगला असं प्रेम दाखवलेला चेंडू मागे आणि षटकार. यस डीजे. सांगतात ना मस्तक पे दस्तक वाला छक्का देखने को मिला इस वक्त. काफी अच्छी कमबैक की गई है. गेंदबाज ने बेहतर गेंदबाजी साकारी और डॉट गेंद की सहायता से ओवर की समाप्ति. तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 45 आपल्याला पाहायला मिळते. 45 ऑन द बोर्ड अशी सध्याची धावसंख्या आहे. ओसार संघाची चांगल्या पद्धतीने आगेकूच केले गेलेलं आहे. राजे 11 वासगाव संघाचे गोलंदाज मात्र चांगलीच कामगिरी. परंतु धावसंख्येचा जो वळण आहे त्याचा जर विचार केला तर सरासरी 11च्या पलीकडे गेलेली आपल्याला पाहायला मिळते आहे. येणारे 12 चेंडू इकडे मात्र थोडेसे घाई करावी लागेल. राजे 11 तुम्हाला नक्कीच वेळेचं बंधन देखील असतं. ह्या वेळेच्या बंधनाला देखील आपल्याला सामोरं जायचं आहे. त्यामुळे लक्ष तिकडे असलं पाहिजे की टीम मीटिंग हे आपलं वय नाही. आपण खेळ कसा दाखवायचा आणि त्यानंतर तुमचा दर्जा वाढेल तेव्हा तुम्ही टीम मीटिंग कशी करायची आहे हे देखील असतं आपल्याला इकडे पाहायला मिळतो आहे. आणि लॉंग लेगला आणि मिड विकेटच्या मध्ये चेंडूला दिशा दिली जाते आहे. एकेरीने कन्व्हर्टेशन आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढते आहे. धावसंख्या 46 वर पोहोचते आहे. तर गोलंदाज कोण आहे. दक्ष गोलंदाजी घेऊन आलेला आहे. पुन्हा एकदा एक चांगला गोलंदाज आहे. वासगाव संघाकडून नेहमी चांगली कामगिरी असते त्याच्याकडून. पाहूया या ठिकाणी दक्ष पुन्हा एकदा कमबॅक करून दाखवेल का. चांगल्या पद्धतीचे चेंडू हाताळणे ब्लॉक करणं हे त्याचं कौशल्य आहे. आणि इकडे चांगली गोलंदाजी मात्र दाखवताना पाहायला मिळतो आहे. धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने कन्वर्ट झालेली पाहायला मिळते आहे लेग बायच्या माध्यमातून. आणि धावसंख्या 1 ने वाढते आहे. 47 धावा पोचत आहेत बोर्डावर. 47 ऑन द बोर्ड. 5वा षटक मार्गस्थ होत असताना राजे 11 वासगाव संघ गोलंदाजी हाताळतो आहे. यावेळेला पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न. मैदानाला गुदगुदी करणारा शॉट लॉंग ऑफला खेळला गेला. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेची मागणी आहे परंतु नक्कीच थ्रो काही परफेक्शन आला नाहीये. 2 धावा परिपूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 49 ला जाते आहे. 49 ऑन द बोर्ड अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे. 49 पर्यंत मजल मारली जाते आहे.
दक्ष यांच्या गोलंदाजीला मात्र मोठ्या फटक्यापासून दूर ठेवलं जाण्याचं कामगिरी इकडे होत असताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा घेऊन येतो ना पाहायला मिळतो आहे. या ठिकाणी इनसाइड एज येतो आहे. क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न असू शकेल. यस, इकडे मात्र रनआउटची संधी, परफेक्शन घेतला, थ्रो घेतला आणि रनआउटच्या माध्यमातून विकेटचं पतन. यस डीजे वाड़वन और लक्ष्मी विजय नारगौर के बीच में। तो इनिंग ब्रेक में दोनों कप्तान को मैं आमंत्रित करूंगा टॉस के लिए। डिंग डोंग वाड़वन वर्सेस विजय लक्ष्मी नारगौर। चलते मैदान के बीच में न्यू बैटर्स मैदान में आए हैं, नॉन स्ट्राइक में खड़े हैं और यहाँ पे देखते हैं काफी अच्छा शॉट खेला गया, मिड विकेट में आई बाउंड्री है। यस डीजे, फिर एक बार बजाना है। और भी तब्दीली आई चौके की सहायता से। 53 ऑन द बोर्ड। ऐसा इस वक्त लॉन्ग ऑन में खेला गया है, सिंगल में कन्वर्टेशन आया है, बहुत ही बढ़िया गेंदे यहाँ पे दक्ष ने साकारी है। एक चौका खाया लेकिन कंट्रोल करना होता है ना, क्योंकि हर गेंद चौका छक्का तो नहीं होता है, डॉट आती है तो कहीं ना कहीं पे एक चौका तो जरूर लगता है। काफी अच्छी गेंदबाजी साकारी है और 54 बना है स्कोर बोर्ड पे। 54 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे। चांगल्या पद्धतीने धावसंख्या ओसार संघ इकडे गाठताना पाहायला मिळतो आहे। चला शेवटचं षटक असेल या ठिकाणी आणि शेवटचं षटक कोणता गोलंदाज घेऊन येतो आहे राजे 11 वासगाव संघासाठी, पाहूया काय कामगिरी केली जाईल। तर एका बाजूला आपण तर मैदानामध्ये ऑन स्ट्राईकला फलंदाज बघितले, कोण आहेत प्रेम ऑन स्ट्राईक आहे, तर नॉन स्ट्राईकला साहिल। तर प्रेम आणि साहिलची जोडी या शेवटच्या 6 चेंडूमध्ये काय कामगिरी दाखवते हे देखील पाहायला मिळणार आहे। फुलटाचा चेंडू आहे, खेळला जातो आहे, प्रेम याने दाखवला आहे। पुन्हा एकदा शॉट चांगला खेळण्याचा प्रयत्न आहे। 1 बाउन्सिंग 2 बाउन्सिंग आणि चौकार, 4 धावा आल्या आहेत। यस डीजे, का पण तो खाली उतरतो, वरून जेव्हा वरून जातो असतो, गोलंदाजाची करामत असते। जेव्हा ते 6 ते 7 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी करतात, नेहमी त्यांच्याकडून फ्लॅट चेंडू येतो आहे। लेग अंपायर त्याच्याकडे नजर ठेवून असतात, चांगल्या पद्धतीने त्यांना कळत असते त्या ठिकाणी। आणि इकडे मात्र एक चांगला यॉर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला, मिस केला गेला, परंतु एक हलकासा ब्रशिंग मला वाटतं आला आणि एक धाव कन्वर्ट होते आहे। धावसंख्या 59, 59 ऑन द बोर्ड। चांगल्या पद्धतीने गोलंदाजीचा कामगिरी साकारण्याची कामगिरी इकडे करताना गोलंदाज इकडे पाहायला मिळतो आहे। पुन्हा एकदा दुर्वेशची गोलंदाजी चांगल्या पद्धतीने, वाव सुरेख गोलंदाजी, कारण बीट करून ठेवणं आणि सुंदर ब्लॉक मध्ये चेंडू येत आहेत। यॉर्कर पद्धतीची चेंडू फ्लॅटच्या माध्यमातून जी साकारणी असते ना, तिकडे खूप वेळा मिसिंग होत असतात आणि संधी देखील असते। क्षेत्ररक्षकाने मात्र तयारीत राहायचं आहे। इकडे बघा, पुन्हा मी केला आवाज आणि इकडे हो गरज नव्हती दुर्वेश तुला कॅच अँड बोल्ड साठी, तिकडे क्षेत्ररक्षक होता, त्याला साधा सोपा झेल होता, तो सहजगतीने टिपू शकला असता, परंतु तू धावत गेल्यामुळे तिकडे मात्र तुला एफर्ट्स लावावे लागले, ते एफर्ट्स परिपूर्ण झाले नाही आणि कॅचला ड्रॉप पाहायला मिळते। स्ट्राईक रोटेट होते, धावसंख्या 1 ने वाढते 60। दरम्यान डेड बॉल येते 60 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे। शेवटचा चेंडू आहे, पाहूया शेवटचा चेंडू आहे आणि पुढच्या सामन्यासाठी मात्र मी आमंत्रित करेल यावेळेला निर्धाव चेंडू। पाहूया धाव घेतली जाते का। इकडे मात्र इकडे खराब काय गरज नव्हती थ्रो करायची, इकडे तर 2 धावा देत आहेत, तिसरीची मागणी होईल का। शेवटचा चेंडू आहे आणि इकडे मात्र
नक्कीच 2 धावा परिपूर्ण होतात. धावसंख्या 62 झाली. 63 धावांचा विजय करून घेतला. डॉट चेंडू होता, गरज नव्हती खरं म्हणजे. तर 63 धावाचं लक्ष इकडे ठेवलं गेलेलं आहे. राजे 11 जरा डिंगडॉंग वाढवण वर्सेस लक्ष्मी विजय नारगोळ. अगला मैच आपका है तो आना है. टॉस के लिए दोनों कप्तान आएंगे. डिंगडॉंग वाढवण वर्सेस लक्ष्मी विजय नारगोल. चलो टॉस को बॉल खाली करेंगे. बॉल आ रहा था, चलो बॉल गया. चलिए अगले मैच का टॉस के लिए आइएगा क्योंकि फिर मैच शुरू हो जाता है तो थोड़ा सा डिस्टर्ब हो जाता है मैच को. डिंगडोंग वाडवन कप्तान आएंगे और लक्ष्मी विजय नारगोल के कप्तान आएंगे. जरा जल्दी करिएगा. फिर हमारा डिंगडोंग वाडवन की टीम है जो डिस्कस करती है. उनका एक टीम स्पिरिट है, बड़ी टीम है और उनका जो डिसीजन होता है और क्या होता है ना कि कैप्टन होता है जो स्पिरिट बढ़ाता है. पहले तो टीम मीटिंग होगी और टीम में क्या होगा, किस तरीके से करना है, बल्लेबाजी आई तो क्या करना है, गेंदबाजी आई तो क्या करना है, अभी चल रहा है डिस्कशन. आएंगे जल्दी ही. बिल्कुल डिंगडोंग है और एक तरफ लक्ष्मी विजय नारगोल जिन्होंने एक अच्छी पारी पहले मैच में दिखाई दी. यहाँ पे यशस्वी पहाड़ के खिलाफ में क्या बल्लेबाजी और क्या जबरदस्त नजारा, क्या रोमांचित मैच बना था. यशस्वी पहाड़ ने भी काफी अच्छा स्कोर अपडेट किया था, जीत का लक्ष्य दिया था, लेकिन उस जीत के लक्ष्य को जिस तरीके लक्ष्मी विजय टीम ने बिल्कुल बढ़िया तरीके से हासिल किया था. खूबसूरत मैच और रंगारंग मैच हुआ था. दरम्यान सामन्याला सुरुवात होत आहे. सेकंड इनिंग टार्गेट आहे ते 63 धावांचं वासगाव संघासमोर. वासगावचा 12वा खेळाडू यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. डिंगडोंग संघाच्या कर्णनायकाने इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. टॉस बॉक्स साठी लगेचच इथे यायचं आहे. डिंगडोंग संघ वाढवण सुजल, कप्तान सुजल यांनी इथे टॉस का बॉक्स इथे यायचं आहे टॉस करण्यासाठी. नारगोल संघाचे संघनायक इथे उपलब्ध आहेत. आता आपल्याला पाहायला मिळणार आहे तियंग आणि दरम्यान इनिंगला सुरुवात होत आहे. धडाकेबाद फलंदाजी आणि जोश पाहायला मिळणार आहे वासगाव संघाच्या फलंदाजांकडून. बघूया जोश के साथ खेलते हैं कि होश के साथ खेलते हैं. और ये मैच जीतना है तो उनको होश के साथ, जोश के साथ होश भी रखना होगा. जीतना है अगर मैच तो करिश्माई बल्लेबाजी भी करनी पड़ेगी और चतुराई भी दिखानी पड़ेगी. इसके बीच ये मैच चालू होता हुआ और बहुत ही बढ़िया गेंद, थोड़ी सी उछाल भरी गेंद थी. बल्लेबाज को कुछ समझ नहीं आया, मारना चाहते थे लेग के क्षेत्र में लेकिन बैट का और गेंद का कोई संपर्क नहीं हुआ. और इसके बाद मैच होने वाला है तो नारगोल और डिंगडोंग वाडवन के बीच में. आणि फुलटॉसचा चेंडू मला वाटतं चौकार होता का बघूया. क्षेत्ररक्षक त्याच्या पाठीमागे, परंतु हा चांगला सालेगच्या दिशेने मारलेला फटका आणि
मिड विकेटच्या दिशेने गेलेला चेंडू हा चौकार डीजे. चला सागरजी आपला याचा टॉस्का बॉसकडे आपली नजर येऊ द्या. आता जिकडनं पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल डिंगडोंग आणि लक्ष्मी विजय नारगोळ संघामध्ये टॉसचा कौल घेतला जातो आहे. बोली लावतील डिंगडोंगचे कर्णधार. या ठिकाणी प्रतीक आहे कॉटचा कॉल दिलेला आहे. चाप आलेला आहे. लक्ष्मी विजय कांग्रेचुलेशन टॉस तो जीत लिया है आपने और क्या इरादा होगा? जैसा फील्डिंग पास करेंगे गेंदबाजी साकारेंगे तो डिंगडोंग को बल्लेबाजी दिया है. यस दोनों टीमों को बेस्ट ऑफ लक होगा क्योंकि ज्यादा बातें नहीं करेंगे हम. मैच चालू है. यस सागर जी वळूया मैदानाच्या. यस किरण जी छोटी अशी धाव पळून काढलेल्या दरम्यान धाव संख्येत वाढ झालेली आहे. धाव संख्या झाली ती 5. दरम्यान डावखुर असा फलंदाज मैदानावर पाहायला मिळणार आहे आणि मला वाटतं 14-15 वर्षाचा असा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. पूर्ण टीम मला वाटतं अंडर 19 आणि मला वाटतं अर्ध्यापैकी जास्त प्लेयर हे अंडर 16 असतील. जरा फुलटॉसच्या चेंडूला दिशा दिली आहे. लॉंग लेग क्षेत्रामध्ये पाहूया चेंडू नृत्य करतोय तिकडे क्षेत्ररक्षित केला जातोय. 2 धावा तिसऱ्याचा देखील कॉल आहे. यस तो आहे. पाहूया होताय का डेंजर झोन. इकडे मात्र धाव परिपूर्ण आहे. 3 धावा रनिंग द बिटवीन. टाळ्या काय वाजल्या आहेत वाजा. आणि हा नो बॉल आणि ह्या फटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळालेलं जोश आणि त्यांचा होश हे चोरून अशा 3 धावा पळून काढलेल्या आहेत. तर नक्कीच नो बॉलच्या माध्यमातून 4 धावा इकडे येतात. धावसंख्या पोहोचते आपले 9 वर. याचा सुंदर पद्धतीचे टोलेबाजी काय टोला दिला गेला. फुलटॉस चेंडू आला बघितलाय. फुलटॉस आहे परंतु थोडासा अजून जोर लावला असताना तर मला वाटते षटकार पाहायला मिळाला असता. नो बॉल आहे. फ्री हिट आहे. फिल्डिंग बदलू शकत नाही बाबा. हे हा 3 धावा पळून यस यस स्ट्राइक रोटेट झाल्यामुळे ते चेंज करू शकतात. दरम्यान धाव संख्या झालेली ती 9. बघूया पुढचा चेंडू लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होतो परंतु जेल बाद होत आहे. बॅटची कडा घेऊन मला वाटतं फ्री हिट आहे त्यामुळे जेल पकडला तरी सुद्धा आउट होऊ शकत नाही आणि चांगला असं जीवनदान म्हणता येईल फ्री हिट असल्यामुळे. धाव संख्येत वाढ झालेली. धाव संख्या झालेली ती 10. चांगलीशी सरासरी गाठतायत ते. 10 धावा झालेल्या आहेत. अद्यापही चेंडू या षटकातील बाकी आहेत शिल्लक आहेत. पुन्हा डावखुरा फलंदाज स्ट्राईक घेत आहे. पहिल्या चेंडू मध्ये प्रिन्स डावखुरा असा फलंदाज. बघूया आपल्या फलंदाजीतून काय करून दाखवत आहेत आपल्या टीम संघासाठी. आणि पुन्हा असा लेगच्या दिशेने मारलेला फटका. फिल्डर 2 क्षेत्ररक्षकाच्या पाठीमागे धावतात. 2 धाव पळून काढलेल्या आहेत. मला वाटतं 3री धाव सुद्धा पळून काढतायत. जोश म्हणतात त्याला यंग ब्लड म्हणता येईल आणि जिथे 2 धावा तिथे 3 धावा आणि ताणचा कडकडाट होत आहे. त्यांना चांगलंच सपोर्ट मिळतोय आणि असा जोश दाखवल्यानंतर मला वाटतं सामना ते आपल्या बाजूने झुकू शकतील असे आताच प्रदर्शन दाखवत आहेत. धाव संख्या झालेल्या आहेत ती 13 आणि शेवटचा चेंडू शिल्लक या षटकातील आणि धावसंख्या मला वाटतं 13 म्हणजे सरासरी त्यांनी या षटकामध्ये गाठलेली आहे जे जिंकण्यासाठी हवी आहे. दरम्यान ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना दरम्यान क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत गोलंदाज. आणि चांगला असा आखूड चेंडू होता परंतु निर्धाव. अशा प्रकारे 1 षटकानंतर धाव संख्या आहे ती 13. चांगली अशी धावांची सरासरी त्यांनी गाठलेली आहे. 1 षटक झालेले आहे आणि आता मला वाटतं 5 षटकामध्ये 50 धावांची आवश्यकता आहे. सरासरी 10ची आवश्यकता आहे. दुसरं षटक गोलंदाज त्यांचं नाव ओसारचा 12वा खेळाडू सुदेश. दरम्यान दुसरं षटक सुरू होत आहे. धावसंख्या झालेली 13
आणि डावकुरा फलंदाज आतापर्यंत चांगली अशी खेळी केलेली आहे त्यांनी, परंतु एकही चौकार पाहायला मिळाला नाही. बघूया लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, एक धाव पळून काढलेले आहे. चांगला असा उछाल प्राप्त केला होता. धाव संख्या झालेले 14. आतापर्यंत एक चौकार दुर्वेश यांच्या बॅट मधनं पाहायला मिळाला आहे. बघूया दुर्वेश चांगली अशी फलंदाजी करतात आपल्या संघासाठी. ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू आणि बॅट याचा काही संपर्क होत नाही. पुन्हा असा निर्धाव असा चेंडू. आतापर्यंत 3 डॉट 4 डॉट सुदेश यांच्याकडनं झालेले आहेत आणि धावा झालेल्या आहेत त्यांच्या. वैयक्तिक 5 धावा, वैयक्तिक 5 धावा झाल्या आणि धाव संख्या झाली ती 14. अशा प्रकारे ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना आणि लेगच्या दिशेने मारलेला फटका, एक धाव पळून काढले. दुसरी धाव पळून करतायत का, परंतु मला वाटतं दुसरी धाव सुद्धा पळून काढतायत आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण केलेली आहे. असा जोश त्यांचा रनिंग बिटवीन द विकेट फारच अप्रतिम आणि तालमेल पाहायला मिळतोय आपल्या या लाल बहादूर शास्त्री स्टेडियम मध्ये वासगाव यांच्या संघाकडनं. नक्कीच इकडे मात्र ओसार संघाला क्षेत्ररक्षण करताना तरबेज राहावं लागेल, कारण रनिंग द बिटवीन पाहायला मिळते आहे. चेंडू जवळ असताना दुहेरी धाव टिपणे म्हणजे किती नजर आहे, पारखी नजर आहे. क्षेत्ररक्षकाकडे देखील नजर असते आणि धाव घेण्याचा वेग जो आहे ना, पहिली धाव स्पीड मध्ये, त्यामुळे दुसऱ्या धावेला परत संधी मिळते. असे इकडे चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे. याचा पुन्हा एकदा एक चांगला चेंडू हाताळला आहे आणि पुन्हा निर्धाव असा चेंडू. तुगामध्ये ताळमेल आपल्याला रनिंग बिटवीन द विकेट मध्ये पाहायला मिळालेला आहे. अतिशय सुरेख रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजामध्ये, परंतु बॉल आणि बॅटचा काही संपर्क होत नाही सुदेश यांचा. आणि लेगच्या दिशेने मला वाटतं कॅच होते का बघूया, परंतु नाही. नो मॅन्स लँड मध्ये गेलेला चेंडू. एक धाव पळून काढलेला दुसरी धावासाठी मला वाटतं, आणि दुसरी धाव ते पळून काढलेल्या अप्रतिम अशी त्यांनी धाव, छोटीशी धाव पळून काढली. जिथे एक धाव होते तिथे 2 धावा पळून काढलेल्या आहेत. म्हणजे बघितलं तुम्ही, फक्त हातातून चेंडू निसटला आहे, धाव ठोकली जाते आहे. हे त्यांची कर्तबगारी आपल्याला पाहायला मिळते आहेत. म्हणजे नवी पिढी आपल्याला राजे 11 वासगावचं भविष्य काय आहे ही इकडे पिढी दाखवणार आहे. नक्कीच ज्या पद्धतीने वासगावने इकडे चांगले चांगले संघ दाखवले, विकासवाडी टीम दाखवली, त्यानंतर कॅपिटल स्टार गेला, त्यानंतर चॅलेंजर संघ बघितला आपण, तर हे आहे तिकडे. इकडे या पद्धतीने पुन्हा एकदा टोला दिला जातो आहे आणि मिडऑफ कडे चेंडू आला, क्षेत्ररक्षित झाला. एक धाव मात्र रोखू शकत नाही. धावसंख्या 1 ने पुढे सरकते आहे. धावसंख्या 19 वर पोहोचलेली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 आपल्याला पाहायला मिळते. 1919 ऑन द बोर्ड अशी धावसंख्या आहे. याचा थोडासा एक आपण छोटासा ब्रेक घेऊया, डीजे मास्टरना संधी देऊया. येस डीजे मास्टर. झेल टिपला जातो आहे. एक चांगले उत्कृष्ट असं समालोचक देखील आहेत. नक्कीच पुढच्या सामन्यापासून आपल्याला त्यांचे शब्दांची सांगता ऐकायला मिळणार आहे. ज्या पद्धतीने आज आपल्या खेळाडू म्हणून कामगिरी आणि फलंदाजीची संधी नाही मिळाली, पण एक चांगला कॅच सोहम कडे आला आणि जाताना पाहायला मिळतो आहे. येस वेल कॅच सोहम.
राऊंड विकेट गोलंदाजी करताना प्रेम आणि आडवा असा फटका लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न होता, परंतु बॅट आणि चेंडू याचा काही संपर्क झाला नाही आणि निर्धाव असा चेंडू. धावसंख्या स्थिर धावसंख्या झालेली ती 19 आणि फलंदाज आहेत ते दिव्यांशू. बघूया आपलं खातं खोलतायत का. पुन्हा बॅटचा कडा घेऊन गेलेला चेंडू खातं खोललेला आहे. अशा प्रकारे धावसंख्येत वाढ झाली. धावसंख्या झालेली ती 20. तिसऱ्या षटकातील प्रिन्स दरम्यान फलंदाजी करताना लेगच्या दिशेने चेंडू, मला वाटतं पंचांचा इशारा वाईट. अशा प्रकारे धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली ते 21. दुसऱ्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडू फेकून झालेले आहेत. चौथा चेंडू फेकतायत प्रेम आणि मला वाटतं हा बॅट आणि पुन्हा असा निर्धाव असा चेंडू जातोय. प्रेम यांच्याकडनं चांगलीशी गोलंदाजी पाहायला मिळालेली आहे. आतापर्यंत फक्त त्यांनी 2 धावा दिलेल्या आहेत आणि 1 गडी बाद करण्यात यश त्यांना मिळालेलं आहे. बघूया डावखुर असा फलंदाज प्रिन्स आणि हाफच्या दिशेने खेळून काढलेला फटका. बघूया एक धाव पळून काढलेला, दुसरी धाव पळून काढतायत का. 3 क्षेत्ररक्षक एका चेंडूच्या मागे फील्ड करताना आणि 2 धाव पळून काढलेले. अशा प्रकारे धावसंख्या वाढत आहे. धावसंख्या झाली 23. अद्यापही त्यांना 40 धावांची गरज आहे. अगर हा सामना जिंकायचा असेल, सामना जिंकण्यासाठी 40 धावांची आवश्यकता आहे. तिसरं षटक चालू आहे आणि पुन्हा हाफच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न, परंतु हा निर्धाव असा चेंडू. तिसरं षटक असं संपलेलं आहे. चांगलंच षटक त्यांनी टाकलेलं आहे. आतापर्यंत मला वाटतं फक्त 4 धावा या अप्रतिम असं षटक पाहायला मिळालेलं आहे. पहिल्या षटकांती 13 धावा, दुसऱ्या षटकांती 6 आणि तिसऱ्या षटकांती 4 धावा. अशा प्रकारे धावसंख्या झालेली आहे ती फक्त 23. 3 षटकामध्ये धावा हव्यात ते 40. 18 चेंडू मध्ये धावा हव्यात ते 40. अशक्य आहे. मैदानामध्ये काहीच नसतं. क्रिकेट असा खेळ आहे, तिथे कोण जिंकू शकतं शेवटच्या चेंडू पर्यंत आपण काही सांगू शकत नाही. वासगाव या संघाकडे आपण पाहत आहेत की अंडर 19 म्हणजे जोश भरलेले असे खेळाडू. बघूया आपल्या संघासाठी ते कसे फलंदाजी करतायत. सुदेश पुन्हा जोरकस मारण्याचा प्रयत्न बॅटची कडा करून, परंतु गडी बाद होतोय, परतत आहे. अशा प्रकारे 1 धावावरती वैयक्तिक 1 धावावरती बाद होत आहेत दिव्यांशू आणि त्यांची जागा घेण्यासाठी फलंदाज पाठवायचा आहे मैदानामध्ये. ते काय करते दरम्यान ओव्हर द विकेट गोलंदाजी करताना आणि लेगच्या दिशेने मारलेला जोरकस असा फटका आणि 1 धाव पळून काढलेले आहे. 1 धावावर समाधान मानतायत. धावसंख्येत वाढ होत आहे. धावसंख्या होत आहे 24. वासगाव या संघाकडनं आम्हाला 12वा खेळाडू अपेक्षित आहे. त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. दरम्यान 2 चेंडू झालेले आहेत. तिसरा चेंडू सुदेश यांना आणि जोरकस असा फटका. मला वाटतं चौकार होतोय का षटकार होतोय की कॅच होतोय बघूया. आणि चांगला असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. गाडी आली त्यामुळे मला वाटतं क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा व्यत्यय आला.
आणि 2 धाव पळून काढले, तिसरी धाव पळून काढतात, चौथी धाव पळून काढतात का बघूया. 3 धाव पळून काढलेले आहेत आणि मला वाटतं चौथी धाव सुद्धा पळून काढलेली आहे. चांगला असा रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळालेला आहे. फटका अप्रतिम होता, टायमिंग ही चांगलं होतं, परंतु डिलिव्हरी स्लो असल्यामुळे तो षटकार लाईन पर्यंत पोहोचला नाही. थोडासा जोर घेतला असता तर मला वाटतं षटकारही गेला असता. जे बाहेर खेळाडू आहेत त्यांनी जरा वाहनं येतात तरी बाउंड्री गेली तरी चालेल, पण आपण आपला जीव सांभाळायचा आहे. आणि पुन्हा आमच्या दिशेने पळून काढलेला फटका, परंतु कॅच होतोय का बघूया. आणि जेल सुटलेला आहे, एक धाव पळून काढलेला आहे. जोरकस मारण्याचा प्रयत्न होता लेगच्या दिशेने, परंतु बॅटची कडा करून गेलेला फटका. फॉलोथ्रू मध्ये चांगला प्रयत्न होता कॅच घेण्याचा, परंतु कॅच काय घेऊ शकलेले. धावसंख्या झालेली 29. प्रयत्न चांगले करतायत डावखुरे फलंदाज आपल्या संघासाठी. प्रिन्स बघूया फलंदाज आणि त्रिफळाची साठी आलेले आहेत ते साहिल. धावसंख्या झालेली आहे ती 29. अद्यापि सामना जिंकण्यासाठी त्यांना भरपूर धावा अशा आवश्यकता आहेत. चौथं षटक चालू आहे, वरती विकेट गोलंदाजी करतायत गोलंदाज. आणि मला वाटतं जोरकस मारण्याचा प्रयत्न, जेल बाद होऊ शकतात. चांगला असा उंचावर गेलेला फटका आणि जेल बाद. डकवर आउट होत आहेत फलंदाज सुजल. साहिल वासगावचा 12वा खेळाडू, कृपया आम्हाला नाव कळवायचंय फलंदाजाचं. धावा 12 चेंडू मध्ये धावा हव्यात त्या 34. फलंदाज फलंदाजाचं नाव आम्हाला कळलं नाहीये. डावखुराचा फलंदाज हर्ष. बघूया 11 चेंडू मध्ये 33 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. आणि जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि कॉटन बॉल्ड होत आहे. चांगलासा झेल टिपलेला आहे आपल्या गोलंदाजीमध्ये गोलंदाज शुभम. हर्ष बाद झाले, त्यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत ते जर्सी नंबर 28. नाव आम्हाला कळालं नाहीये. जर्सी नंबर 28. फलंदाज दक्ष, तू इकडेच थांबत. दरम्यान 10 चेंडू मध्ये 33 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. बघूया किती चौकार आणि षटकार खेचतात आपल्या संघासाठी. आणि लेगच्या दिशेने मारण्याचा फटका, परंतु निर्धाव असा चेंडू. चांगला असा गोलंदाजी करताना दिसत आहेत आपल्याला हुसार संघाकडनं.
स्कोर झालेला आहे. धावसंख्या झाली 29. स्थिर असा धावसंख्या, थांबलेला असा स्कोर. बघूया फलंदाज लेगच्या दिशेने, मला वाटतं कॅच होतं का बघूया, आणि झेल सोडलेला आहे. अशा प्रकारे एक धाव. धावसंख्या वाढलेली आहे. धावसंख्या झाली 30. अद्यापही मला वाटतं 33 धावांची गरज आहे. 2 षटक 19 धावा होत्या. प्रिन्स फलंदाज ओपनिंग पासून क्रीजवर आहेत. 10 चेंडू मध्ये आतापर्यंत त्याने 15 धावा काढलेल्या आहेत. आणि दरम्यान हा वाईट असा चेंडू, एक अतिरिक्त धाव. धावसंख्या झालेले 31. जे कॅमेऱ्याकडे बसलेले आहेत, कृपया करून त्यांनी खाली उतरायचं आहे. जी लहान मुलं जी कॅमेऱ्याकडे बसलेले आहेत, बसलेल्या टाकीकडे, आणि दरम्यान ऑफच्या दिशेने चांगला असा फटका. नो मॅन्स लँड मध्ये मला वाटतं 2 धावा तर होऊ शकतील. आणि 1 धाव पळून काढलेले आहे आणि 2 धावा सुद्धा पळून काढलेल्या आहेत. धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेले 33. प्रिन्स चांगली अशी फलंदाजी करतायत. मला वाटतं पुढच्या 1-2 वर्षामध्ये चांगली अशी खेळाडू आपल्याला पाहायला मिळणार आहेत. त्यांच्या बॅट म्हणणं आपल्याला चौकार आणि षटकार पुढच्या 2 वर्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. आणि हा फुलटसा चेंडू, स्लो डिलिव्हरी होती. बॅट्समन यांनी फटका काय मारता आला नाही. आणि दरम्यान षटक संपलेलं आहे. 5व्या षटकानंतर धावसंख्या झालेली आहे ती 33. आणि या शेवटच्या षटकामध्ये धावा हव्यात 30. पाच षटकारांची गरज आहे. 6 चेंडू मध्ये 5 षटकार जर घेतले तरच सामना हा जिंकू शकतात वासगाव संघ. आणि मला वाटतं षटकार मारण्याच्या नादामध्ये हा झेल होते का बघायचं आहे. आणि हा झेल बाद. आता 5 चेंडू मध्ये 5 षटकारांची गरज आहे जिंकण्यासाठी. बॉलर नेम, गोलंदाजाचं नाव काय? हार्दिक. जर्सी नंबर 06. मला वाटतं नाव त्याचं खुश आहे, कन्फर्मेशन नाहीये. फलंदाजाचं नाव. 5 चेंडू मध्ये 5 षटकारांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. भाविक. आणि मला वाटतं षटकार मारण्याच्या नादात मला वाटतं हा चौकार जातोय का नाही. 1 धावावरती खातं खोललेलं आहे. आणि जवळजवळ हा सामना ओसारच्या बाजूने झुकलेला दिसतोय.